नमस्कार मंडळी, वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण अर्धा किलो चणा डाळीपासून पुरणपोळी बनवणार आहोत। तर सर्वात पहिले आपल्याला चाळून निसून ही डाळ घ्यायची आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायची आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात। पाणी घालायचं, थोडं मीठ घालूया, चवीपुरतं मीठ घालायचं म्हणजे पुरणपोळी अजून छान लागते। आणि यामध्ये थोडी हळद घालते। झाकण लावून आता शिट्ट्या द्यायच्या, याला 4 शिट्ट्या करून घेऊ। आता डाळ शिजते तोपर्यंत इथे मी एक छोटा आणि मध्यम आकाराचा कांदा, असे 2 कांदे घेतले। हे कांदे मी उभे बारीक पातळ कापून घेते म्हणजे भाजतात लवकर। तर मंडळी, आज मी विक्रम मसाल्याचे मसाले वापरून आमटी बनवणार आहे। खूप भारी होती। जर तुम्हाला मसाले ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिलाय, त्यावरती व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता। तर खोबरं घेतलं इथे बारीक अशा चकत्या करून, टोमॅटो घेतलंय अर्धं। हे आपल्याला कढई गरम करत ठेवायची आणि त्यानंतर सुरुवातीला आपल्याला कांदा भाजत ठेवायचा आहे, भाजून घ्यायचा आहे आणि लाल रंगावरती भाजायचा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये पण सांगा। आता खोबरं घालूया। आता अर्धवट कांदा लाल होत आला की खोबरं घालायचं। थोडं खोबरं घातल्यानंतर तेल घालायचं म्हणजे खोबरं आणि कांदा व्यवस्थित भाजतो। त्यानंतर खोबरं कांदा भाजल्यानंतर टोमॅटो घालायचं आणि ते पण थोडंसं हलकं भाजून घ्यायचं। भाजल्यानंतर आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालत याची छान मस्त अशी बारीक पेस्ट करून घ्यायची। 4 शिट्ट्या झाल्यात, वाफ गेली आणि आता कुकर उघडून बघूया। तर मस्त एकदम छान आणि मऊ डाळ शिजली। आता याला आपल्याला गरम पाणी घालून थोडीशी हलवून घ्यायचं आहे आणि त्यातलं येळोणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर पहा, गरम आहे, चटके लागतात म्हणून मी जास्त तुम्हाला दाखवली नाही, पण डाळ मस्त मऊ झाली। आता गरम पाणीच घालून यातलं आपल्याला येळोणी काढून घ्यायचं आहे म्हणजे आमटीला टेस्ट छान येते। आजची आमटी करण्याची पद्धत माझ्या आईची पद्धत आहे। तर नेहमी माझी आई अशीच आमटी बनवते, तर तीच मी आज तुमच्यासोबत शेअर करते। आता डाळीतलं सर्व पाणी निथळत ठेवू तोपर्यंत मी पुरणात घालण्यासाठी सोप 1 चमचा आणि वेलची अर्धा चमचा। तुम्ही जर सोप आणि वेलची जर कधी घातली नसेल ना तर नक्की या पद्धतीने पुरण बनवून पहा, खूप छान होतं आणि खमंग छान अशी टेस्ट येते। तर आता याला आपल्याला साखर घालून बारीक पावडर करून घ्यायची। आता वेलची आणि बडीशोप थोडी असल्यामुळे यामध्ये साखर घालून बारीक केलं ना तर मग लवकर मिक्सरला बारीक पावडर होती। आता याला थंड झाल्यानंतर बारीक करून घेऊ। आता पुरण परतायला ठेवते, त्यासाठी मी 1 चमचा तूप घातलंय। कढई गरम झाल्यानंतर तूप घालायचं आणि लगेच डाळ घालायची। आता वजनी जर म्हणाल तर अर्धा किलो ही डाळ आहे, तर मी वाटीने मोजून शिजत घातली, तर 2 वाटी डाळ भरली। तर त्यासाठी मी इथे 1.25 वाटी गूळ घालते। जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर 1.5 वाटी गूळ घाला, 2 वाटी जर डाळ असेल तर। आणि त्यातली मी शिजलेली डाळ आमटीसाठी 2 चमचे काढून ठेवते। ही आपल्याला मिक्सरला वाटून आमटीमध्ये घालायची। आता गूळ घालू आणि हे जे पुरण आहे तर ते परतून घेऊ। तर पुरण इथे परतत आलंय। आता यामध्ये आपल्याला जे आपण बडीशोप आणि वेलची मिक्सरला बारीक करून घेतली होती तर मी चाळून घेतली आणि ती घालायची
आणि परत आपल्याला मिक्स करून परतून घ्यायचं आहे. आणि हे जी जाडसर सोप आणि वेलचीचं राहिलं आहे, तर तुम्ही दूध किंवा गुळवणी करत असाल ना, तर त्यामध्ये आवर्जून घाला. तर पाहू शकता इथे पुरण छान झालं आहे, परतलं आहे. आता याला लगेच गरम गरम मी वाटून घेते. तर आता पुरण वाटून झाल्यानंतर लगेच आपण आमटी करायला घेतो आहे. तर इथे कढई गरम झाली, त्यामध्ये तेल घालायचं आणि आलं लसूण पेस्ट घालायची 2 चमचे. याला छानसं ब्राऊन कलरवरती फ्राय करून घ्यायचं. आलं लसूण छान परतले. आता यामध्ये वाटण घालायचं आणि थोडंसं परतून घ्यायचं. चांगलं भाजल्यामुळे जास्त परतायची गरज नाही. तर मंडळी, आता यामध्ये आपल्याला विक्रमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे 1 चमचा. विक्रमचा टक्कर मसाला घालायचा 1 चमचा. आणि आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. परतून घ्यायचं 2 ते 3 मिनिट. तर मी येळोणी थंड झालेलं गरम करून घेतलं आहे आणि आपल्याला गरमच येळोणी घालायचं आहे. तर इथे मसाला आणि वाटण परतल्यानंतर येळोणी घातलं आहे. आणि नंतर आपल्याला खूप अशी घट्ट आमटी जर वाटली, पाणी जर घालायचं असेल तर गरम पाणीच घालायचं. तर जी आपण डाळ 2 चमचे ठेवली होती बाजूला आमटीसाठी, तर ती जाडसर अशी वाटून घेतली आणि ती घालायची यामध्ये. तर बघू शकता अशी घट पातळ बघायची आणि त्यामध्ये नंतर गरम पाणी घालायचं. तर इथे मी थोडंसं पाणी घालते आणि यामध्ये मीठ घालून आपल्याला शिजत ठेवायची, म्हणजे कढत ठेवायची. उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आणि थोडा वेळ त्याला तरी येईपर्यंत कढत ठेवायची. चवीनुसार मीठ घालायचं. तर इथे आमटी कढत आली, बघू शकता. अजून 2 मिनटं कढत ठेवते आणि त्यानंतर गॅस बंद करते. चला मग आता आमटीचा कलर आणि आमटी बघूया. तर पहा, मस्त खूप छान होती आमटी, नक्की ट्राय करा. आणि आता गव्हाचं पीठ घेतलं आहे 2 वाटी. त्यामध्ये मीठ घालायचं थोडं आणि नॉर्मल पाण्यामध्ये हे पीठ चांगलं भिजवून घ्यायचं. तर पुरणपोळी करत असताना आपल्याला पीठ हे पातळ आणि एकदम मऊ पीठ पाहिजे. आता हे पीठ मळल्यानंतर जेवढी कणिक पातळ होईल ना, तेवढी पुरणपोळी फुटतही नाही आणि छान अशा मस्त तोंडात टाकताच विरघळतात, एवढ्या मऊ पुरणपोळ्या होतात. पीठ भिजवून घेतलं आहे. आता याला आपल्याला थोडंसं पाणी लावून 10 मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे. तोपर्यंत भजे करून घेऊ. तर इथे भज्यासाठी पीठ भिजवते. तर बाऊल घेतला आहे, त्यामध्ये डाळीचं पीठ म्हणजेच बेसन चाळून घेतलं आहे. तर हे पीठ मध्यम आकाराच्या वाटीने 2 वाटी पीठ आहे. तर मी यातलं थोडंसं काढून ठेवते. तर मंडळी, भजे करत असताना आपल्याला या कोरड्या पिठामध्ये काहीही न घालता पाणी घालायचं फक्त आणि चांगलं 7 ते 8 मिनिट असंच फेटून घ्यायचं, म्हणजे एकदम जाळीदार भजे तयार होतात. तर इथे फेटून झालं आहे आणि पिठाचा कलर पण खूप असा छान आला आहे. आता यामध्ये 1 वाटी कांदा, 1 वाटी खिसलेलं बटाटं, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, ओवा घालायचा अर्धा चमचा, कोथिंबीर घालायची, मीठ घालायचं आणि याला मिक्स करून ठेवायचं. आणि जेव्हा आपण भजी करतो त्यावेळी आपल्याला थोडासा 2 चिमूट सोडा घालायचा किंवा 1 चिमूट घालायचा. हे पीठ आपल्याला थोडंसं सैलसर ठेवायचं आहे, खूप असं घट्ट करायचं नाही. जर पीठ घट्ट झालं तर भजी खाताना तोठरा बसतो, म्हणून आपल्याला इथे सैल पीठ ठेवायचं आहे. तर आता पीठ भिजतंय तोपर्यंत कुरडई आणि पापड तळून घेते. तर आता पापड आणि कुरडई तळूस तर आपल्याला यामध्ये थोडासा सोडा घालायचा आहे आणि मिक्स करून असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे.
तर इथे तेल गरम झाले का नाही यासाठी आपल्याला थोडीशी पापडी यामध्ये टाकायची. पापडी टाकली, तळून आली. आता आपल्याला कुरडई पापड यामध्ये तळून घ्यायचे. कुरडई आणि पापड तळून झाल्यानंतर भजी सोडायची. तर लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर इथे मी थोडे लहानच भजे करते. भजी छान तळलीत बघू शकता आणि आता आपण काढून घेऊया. या भजीमध्ये तेल कसलंही राहत नाही. तर याच पद्धतीने सर्व भजी मी करून घेते आणि नंतर दाखवते. तर पहा, एक तोडून दाखवते तुम्हाला. पहा, मस्त एकदम मऊ आणि जाळीदार भजी तयार झालीत. तर आता पीठ भिजलंय, त्याला पाण्याचा हात लावून वाटल्यास तुम्ही थोडंसं तेल पण लावू शकता आणि याला चांगलं मस्त असं मळून घ्यायचं आहे. पाणी लावत लावत मळायचं म्हणजे पीठ एकदम पातळ आणि एकदम मऊ करायचं आहे. अगदी पाट्यावर आपल्या पणजी आजी पीठ भिजवायच्या आणि पाटावर ओट्यावर ठेचायच्या. अगदी तसं हे पीठ होतं. फक्त मी सांगितल्याप्रमाणे पीठ भिजवून घ्या. तर इथे पीठ मस्त भिजले. आता लगेच आपल्याला याच्या पुरणपोळ्या करून घ्यायच्या आणि पुरणपोळ्या करताना पुरणाचे पहिले आपल्याला गोळे करून घ्यायचे. किती पोळ्या करायच्या त्यानुसार, म्हणजे कणकीला पुरणाचा हात लागत नाही आणि अलगद आपल्याला गोळा उचलून पिठामध्ये भरता येतो. तर इथे मी देवापुरते 2 पुरणपोळ्या करून घेते पहिले. तर त्यासाठी मी 2 गोळे करून घेतले. हे पहा अशा पद्धतीचे. आणि देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर सर्व पुरणपोळ्या करते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. तर छोटा उंडा घ्यायचा आणि पिठामध्ये घोळून त्याची छान अशी पातळ वाटी करून घ्यायची. त्यानंतर पुरणाचा गोळा ठेवायचा आणि मोदकासारखं आपल्याला वरचं जुळून घ्यायचे काठं. त्यानंतर उंडा आपल्याला पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे, घोळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जास्त आपल्याला पलटी पोळीची न करता ही पोळी लाटून घ्यायची. पुरणपोळी लाटत असताना जास्त उलटसुलट पुरणपोळी न करता लाटता लाटता आपल्याला ही पुरणपोळी फिरवायची. तवा गरम झाला आहे त्यावरती थोडं तेल घालायचं आणि त्यानंतर पोळी घालायची. म्हणजे पहिली पोळी असल्यामुळे चिटकती, तर चिटकणार नाही. तर आता पाहू शकता किती मस्त अशी फुगली आणि खमंग अशी पोळी पण तयार झाली आणि एकदम मऊ लुसलुशीत पोळी झाली. तर दुसरी पोळी पण याच पद्धतीने केली आणि आता ह्या दोन्ही पोळ्या बघा किती छान फुगतात आणि खूप अशा मऊ लुसलुशीत पोळ्या झाल्यात. नक्की तुम्ही या येत्या होळीला माझ्या पद्धतीने पुरणपोळीचा स्वयंपाक बनवा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला किंवा आजच्या थाळीमधला कुठला पदार्थ तुम्हाला जास्त आवडला हे पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर मी भात पण लावून घेतला आहे, पण व्हिडिओमध्ये भात दाखवला नाही. तर बघू शकता आमटी इथे कोथिंबीर टाकायची राहिली होती, तर कोथिंबीर टाकली आणि आता आपण देवासाठी ताट सजूया. तर मंडळी आजचा व्हिडिओ इथेच संपवते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला आजच्या थाळीमधला कुठला पदार्थ आवडला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.